तर निधीअभावी नामसंकीर्तन सभागृहाचं काम रखडलेलं आहे। नामसंकीर्तन सभागृहाला 20 कोटी रुपये लागणार आहेत। निधीसाठी भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुढाकार घेतलेला आहे। परिचारकांनी सरकारकडे 2 वेळा या संदर्भात मागणी केली आहे। आध्यात्मिक कार्यक्रमासाठी भाविकांना पैसे मोजावे लागतात। याविषयी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी या अधिक माहिती देत आहेत, पाहूया। निधी देतं का कुणी निधी असं म्हणण्याची वेळ पंढरपुरातील सुंदर वास्तू असलेल्या नामसंकीर्तन सभागृहावर आलेले आहे। 2017 साली या वास्तूचं काम सुरू झालं, मात्र अद्यापर्यंत काम पूर्ण झालेलं नाहीये। 20 कोटीच्या निधीअभावी हे काम रखडलेलं आहे। भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी एकदा सोडून दोनदा सरकारकडे 20 कोटीच्या निधीची मागणी केलेली आहे, मात्र अद्यापर्यंत निधी न मिळाल्याने काम रखडलेलं आहे। या वास्तूचं काम पूर्ण होऊन ही वास्तू सुरू होणं पंढरपूरकरांसाठी जेवढं महत्वाचं आहे त्याहूनही जास्त भाविकांसाठी महत्वाचं आहे। कारण पंढरपुरात वर्षभर आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला येतात। कीर्तन, प्रवचन, पारायण सह अनेक आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन ते करतात आणि त्यांना त्यासाठी जागेसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात। ही या वास्तूचं काम पूर्ण झालं आणि ही वास्तू जर खुली झाली तर माफक दरात उपलब्ध होणार असल्याने भाविकांची मोठी आर्थिक बचत होणार आहे। आणि म्हणूनच नगर विकास खात्याअंतर्गत येणारी ही वास्तू, या वास्तूकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निधी उपलब्ध करून द्यावा असं त्यांना आमचं वारकरी भाविक भक्त यांच्या वतीने आग्रहाचं सांगणं आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।